नमस्कार, मी संतोष मोरे. आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात तापलेला विषय म्हणजे मराठा आरक्षण. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा मुद्दा समोर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेले मराठा आरक्षणाचा आंदोलन हे अद्यापही सुरू आहे. राज्य सरकारकडून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. नंतर ही मागणी सत्तेसोयऱ्यांपर्यंत आली. मात्र ओबीसी आणि मराठा हा संघर्ष अद्यापही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये च्या पार्श्वभूमीवर मराठा समाज हा काय भूमिका घेणार याकडे सर्वच जाणकारांचं लक्ष लागलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे मनोज जरांगे यांना निवडणुकीमध्ये उभं राहण्याचे आव्हान किंवा मागणी करण्यात आलेली आहे. मात्र निवडणुकीला उभं राहणार नाही, जो काही निर्णय हा समाज घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली होती. मात्र प्रामुख्याने राज्याच्या राजकारणामध्ये मराठा समाज हा महत्त्वाचा समाज मानला जातो. सर्वाधिक मराठा समाजाचे जे वोट पर्सेंट आहे हे सर्वाधिक आहे. आताच नुकतं राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार 28% वर ते मराठा समाज आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर येथे ओबीसी समाज. मराठा आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी हा संघर्ष संपूर्ण राज्यासह देशानं पाहिलेला आहे. वारंवार मराठा समाजाच्या मागण्या आणि त्यानंतर त्यांना प्रतिउत्तर ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून देण्यात येत होतं. मात्र आता लोकसभा निवडणुकीमध्ये देखील हा संघर्ष पाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीड मराठवाडा साधारणतः मराठा समाजाचा हा आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्याच मराठवाड्यामध्ये आता ओबीसी समाजाच्या नेत्या बीडमधून पंकजा मुंडे यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र आता त्या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामागील कारण असं आहे की शिवसंग्राम पक्षाचे स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज नुकताच शासकीय नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. ज्योती मेटे हे सहाय्यक आयुक्त पदावर बीडमध्ये काम करत होते. आज त्यांना राजीनामा दिल्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देखील ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. त्यावेळी देखील चर्चा रंगल्या होत्या की ज्योती मेटे हे राष्ट्रवादी गटातून शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार आहे. मात्र त्या ठिकाणी अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि मुंडे यांचे जे धनंजय मुंडे जे कृषी मंत्री यांचे जे समर्थक होते सोनवणे यांनी देखील काही दिवसपूर्वीच शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे. कारण की त्या ठिकाणी भाजपकडून आता पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. पंकजा मुंडे गेल्या 4.5 वर्षांपासून त्यांचं राजकीय पुनर्वसन केव्हा होणार याच मागणीसाठी ते अनेकदा धडपडत होत्या. संपूर्ण राज्यात फिरत होत्या. कुठं देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या विरोधात वक्तव्य करत होते. कुठेतरी फडणवीस यांच्यामुळेच राजकीय त्यांचं जे वनवास हा सुरू आहे असं वारंवार पंकजा मुंडे आपल्या वक्तव्य करत होते. मात्र त्यांना केंद्राने आता खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे. त्यामुळं पंकजा मुंडे आता बीडमधून उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. तर त्या ठिकाणाहून आता मराठा उमेदवार जर उभा राहिला तर हा संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट सामना हा रंगणार आहे. त्यामुळेच कुठेतरी ज्योती मेटे यांनी राजीनामा दिला आहे. मात्र ज्योती मेटे अद्याप कोणत्या पक्षातून त्या ठिकाणून निवडणूक लढवणार हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी त्यांनी यापूर्वी शरद पवार असो, त्याच्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील 2 दिवसापूर्वी भेट घेतली होती. मात्र ज्योती मेटे यांनी राजीनामा दिल्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघातील जे चित्र आहे हे बदलणार आहे. कारण की बीड मतदारसंघामध्ये मराठा समाज हा सर्वाधिक आहे. त्या ठिकाणी ओबीसी समाज देखील मोठा आहे आणि विशेषतः गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग या मतदारसंघामध्ये सर्वाधिक आहे. बीड मतदारसंघातूनच गेल्या 2 टर्म प्रीतम मुंडे जे पंकजा मुंडे यांच्या बहीण आहे ह्या खासदार होत्या
आता बी त्या खासदार आहे, मात्र यावेळेस त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना देण्यात आलेलं आहे. मात्र खरी लढत ह्या मतदारसंघामध्ये ज्योती मेटे विरुद्ध, जर ज्योती मेटे उभे राहिल्या तर ज्योती मेटे विरुद्ध पंकजा मुंडे अशी नसून मराठा विरुद्ध ओबीसी असा हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये, इतर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळू शकतो, कारण की मराठा समाजाच्या वतीने देखील अनेक मतदारसंघाची चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पुन्हा एकदा समोर येऊ शकतो.